नमस्कार, संविधान टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। सेवापूर्ती गौरव नानारावजी गंगाधरराव कल्याणकर यांच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित सोहळा संपन्न। या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांची व कोळीकर साहेब आमदार यांची उपस्थिती। शिवराय, मी डॉक्टर अनुजा सुनीता नानाराव कल्याणकर आणि आज माझ्या वडिलांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला होता। ॲक्च्युली त्यांनी आमच्यासाठी लाईफमध्ये खूप सारे सॅक्रिफाइसेस केलेले आहेत, त्यासाठी त्याची परतफेड आम्ही कोणत्याही गोष्टीतून करू शकत नाही। त्याच्यामुळे एक छोटासा प्रयत्न आम्ही करून बघितला, तो सक्सेसफुल झालाय। अँड थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि सर्वांना हे केलं त्याबद्दल थँक्यू सो मच। आमचे वडील ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांचे वडील पण शिक्षक होते, पण त्यांनी आम्हाला ग्रामीण भागातून येऊन सुद्धा आमच्या सारख्या मला घडवलंय। मी डॉक्टर झाली आहे, माझी बहीण MBA आणि भाऊ पण डॉक्टर झालाय आणि तिन्ही मुलांना घडवलंय। आणि त्यानंतरच त्यांनी त्यासोबत त्यांच्या आई वडिलांची त्यासोबत त्यांच्या 2 बहिणीचीही काळजी घेतात आणि त्यांनी प्रत्येक गोष्टींचे सॅक्रिफाइसेस करून रोज शाळेला जाताना एवढा दूरचा प्रवास करून घरी आल्यानंतरही कधी त्या गोष्टीचा थकवा जाणवू दिला नाही आणि नेहमी आम्हाला तुझ्या कॉलेजमध्ये काय झालं, कसं होतं कॉलेज, हे आम्हाला प्रत्येक गोष्टी उलगडून विचारल्या। त्यामुळे आम्हालाही कधी कोणती गोष्ट लपवावीशी वाटली नाही। त्या म्हणजे असं बोलण्यासारखं तर खूप आहे वडिलांविषयी, पण एक शॉर्ट बट स्वीट। आज माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि समाजाच्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं माझा जो आज सेवापूर्तीचा कार्यक्रम भेटला, त्याबद्दल मी सर्वांचे, त्यातल्यात माझ्या मुलींचे, मुलांचे आणि सर्व समाज बांधवांचे आभार मानतो। आणि अशीच यांच्या आशीर्वादांची आणि या स्फूर्तीमुळं मला समाजाचं कार्य करण्याची संधी जिजाऊच्यांनी मिळावी अशी मी विनंती करतो। काय होतं मी कल्याणकर सर, माध्यमिक विद्यालय कोळी इथं माझी स्वतःची संस्था आहे। या अगोदर सुद्धा मी तामशाला सर्व्हिस केली होती, पण काही अपरिहार्य कारणामुळं मला त्या ठिकाणचं काही राजकीय याच्यामुळं मला नवीन माझी स्वतःची संस्था काढली। आपल्यासोबत माझ्या 9-10 मित्राला सुद्धा चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी मिळाली। एक ग्रामीण भागामध्ये काहीतरी शैक्षणिक कार्य करावं हा उद्देश ठेवून आम्ही ती संस्था काढलेली होती आणि एक सामाजिक एकोपा राहण्यासाठी जेवढं काही माझ्या जीवनामध्ये मला करता आलं तेवढं मी त्या गावामध्ये केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा मी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणार आहे आणि सामाजिक सुद्धा कार्य मी करणार।